अंकिता आणि आपलं मनापासून स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत खूप यूजफुल हॅक शेअर करणार आहे जी तुमच्या दैनंदिन जीवनात खूप उपयोगी पडतील। फक्त फ्रेंड एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा। चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मैत्रिणींनो, आजकाल प्रत्येकाच्या घरी तर फ्रीज असतंच। बरेचदा तुम्ही नोटीस केलं असेल, काही जणांचे फ्रीजचे जे फ्रंट साईड असतं ते डेकोरेट असतं। भरपूर जणांना फ्रीजवर वेगवेगळ्या प्रकारचे मॅग्नेट चिपकवायची सवय असते। बट तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, जेव्हा आपण त्या फ्रीजवर मॅग्नेट चिपकवतो, पण जेव्हा आपण त्या मॅग्नेटची जागा चेंज करतो, वारंवार ते मॅग्नेट इकडे तिकडे सरकवतो, तर आपली जी फ्रीजची स्क्रीन असते त्यावर स्क्रॅचेस पडतात आणि ते मग दिसायला घाण दिसतं। तर तुम्ही पाहू शकता, माझ्या फ्रीजच्या फ्रंट साईडवर एक लद्दाख नावाचं मॅग्नेट चिपकवलेलं आहे आणि साईडला मी जेवढे माझे ॲनिव्हर्सरी आहे आणि माझ्या मुलीचे बड्डे त्याचे मॅग्नेट्स तयार केलेले आहे, त्यामुळे स्क्रॅचेस पडणार, त्यामुळे मी ते साईडला चिपकवलेले आहे। बट बरेच जणांना छोटे छोटे मॅग्नेट्स फ्रंट साईडला देखील चिपकवायची सवय असते। तर तुम्हाला माहीतच आहे की फ्रीज महागडी वस्तू आहे आणि ती आपण वारंवार घेऊ शकत नाही। मग जर तुम्हाला फ्रीजवर मॅग्नेट चिपकवायची आवड असेल तर तुम्हाला एक काळजी तर घ्यायलाच हवी। तर आपल्याला काय करायचं आहे, जे मॅग्नेट असतं ना तेवढ्या साईजचा एक पेपर कट करून घ्यायचा आहे आणि फेविकॉलच्या हेल्पनी ते पेपर त्या चुंबकवर मॅग्नेटवर चिपकवायचं आहे आणि त्यानंतर ते मॅग्नेट तुम्ही फ्रीजवर चिपकवा। आता तुम्ही त्या मॅग्नेटला कितीही जरी सरकवलं तरी देखील त्याचे स्क्रॅचेस तुमच्या फ्रीजवर पडणार नाही। तर खूप यूजफुल आयडिया आहे फ्रेंड्स। जर तुम्ही कधी ट्राय नाही केलेली असेल तर एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला फरक नक्की दिसेल। आता आपल्या घरातली नळ कितीही जरी साफ केलं ना तरी वारंवार त्याला क्लीन करावंच लागतं, कारण त्याच्यावर वारंवार पाण्याचे डाग पडतात आणि ते जर आपण रेग्युलर क्लीन नाही केलं तर ते डाग फिक्स बसतात आणि मग आपल्याला काहीतरी DIY करून ते डाग काढावं लागतं। पण इथे तुम्ही पाहू शकता, हे माझ्या किचनमधलं सिंकजवळचं नळ आहे आणि या किरायाच्या घरात मी जवळजवळ 7 वर्षापासून राहत आहे आणि या नळाची कंडिशन तुम्ही बघू शकता, दिसायला किती नवीन आहे। तर का बरं, यासाठी मी एक ट्रिक फॉलो करते आणि ती ट्रिक जर तुम्ही फॉलो केली तर तुम्हाला वारंवार नळ क्लीन देखील करायची गरज पडणार नाही। तर ते कसं, जसं भांडी धुवून झाली की आपल्याला नळ वॉश करायची सवय असते, तर मला देखील आहे। तर मी काय करते, नेहमी नळ वॉश करते आणि त्यानंतर ती एका कोरड्या कापडाने व्यवस्थित पुसून घेते, मीन्स त्यावर थोडंसं देखील पाणी राहता कामा नये। आता इथे बघू शकता तुम्ही, नळ पूर्णपणे ड्राय झालेला आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, वॅसलीन घ्यायचं आहे आणि ते वॅसलीन थोडंसं हलक्या हाताने पूर्ण नळावर फिरवायचं आहे व त्यानंतर एक टिश्यू पेपर घ्यायचा आहे आणि टिश्यू पेपरच्या हेल्पनी नळाला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे। त्यामुळे जेवढं काही एक्स्ट्रा वॅसलीन नळाला लागलेलं असेल ते पूर्णपणे निघून जाईल आणि जे नळ आहे ते आपलं पूर्णपणे सुकल्यासारखं होईल। आणि त्यानंतर तुम्ही बघू शकाल की जे आपलं नळ असेल ना त्याची शाईन आणखी जास्त वाढलेली असेल आणि यानंतर तुम्ही आता कितीही त्या नळावर पाणी जरी घातलं तरी देखील ते पाणी त्या नळावर राहणार नाही, ते खाली घसरून पडणार, त्यामुळे त्या पाण्याचे डाग त्या नळावर येणार नाही। हा जर हॅक तुम्ही एकदा फॉलो केला ना तर तुम्हाला रेग्युलर नळ साफ करायची देखील गरज पडणार नाही, फक्त रोज ओल्या कापडाने नळ पुसत जा, त्यामुळे ते पाण्याचे डाग त्यावर येणार नाही। तर खूप यूजफुल हॅक आहे फ्रेंड्स। हा हॅक मी इंस्टाग्रामवर बघितला होता, मलाही पाहून थोडं नवलच वाटलं, पण आपण काय करतो, फक्त हॅक बघतो पण ट्राय करून बघत नाही, त्यामुळे आपल्याला काही कळत नाही। बट याचा रिझल्ट खूप अमेझिंग वाटला मला, त्यामुळेच मी तुम्हाला हा शेअर केलेला आहे। तर जर तुम्ही कधी ट्राय नाही केला असेल तर एकदा हा हॅक ट्राय करून बघा, खूप यूजफुल मला वाटला। तर मैत्रिणींनो, इथे पाहू शकता, हा माझा लिव्हिंग रूममधला सोफा आहे आणि त्यावर 2 कुशन ठेवलेले आहे। तर जनरली माझ्या सोफ्याचा जो कलर आहे त्यावर मी जर सणावाराला डेकोरेट वगैरे करायचं असेल तर पिंक नाहीतर येलोच कुशन यूज करते। तर माझ्याकडे हे कुशन कवर आहे येलो कलरचे, तर आजकाल ते रोजच उपयोगात आणले जातात आणि त्यामुळे सणावाराला आपल्याला असं असते ना की ते बोर होतं, काहीतरी नवीन डेकोरेट करायची इच्छा होते। तर त्यासाठीच मी एक आयडिया ट्राय केली होती आणि मला ती थोडीशी यूजफुल वाटली आणि म्हणून मला वाटलं की मी तुमच्यासोबत शेअर करावं। तर आपल्या प्रत्येकाकडेच ओढण्या तर भरपूर असतात आणि मी तुमच्यासोबत इन्स्टंट पिलो कवरची एक आयडिया शेअर करणार आहे। तर यासाठी आपल्याला ओढणीला फोल्ड करायचं आहे, त्यानंतर त्याच्या मधोमध कुशन ठेवायचं आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ओढणी व्यवस्थित त्या कुशनवर फोल्ड करून घ्यायची आहे। माझ्या बोलण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे पाहून समजू शकता। त्यानंतर ओढणीच्याच
सेम कलरची एक बांगडी घ्यायची आहे, माझ्याकडे होती, आणि ती बांगडी ओढणीच्या आत घालून आपल्याला रबर बँडच्या हेल्पनी ती त्या ओढणीमध्ये व्यवस्थित बांधून घ्यायची आहे. आणि बांधल्यानंतर तुम्ही बघू शकता हा आपला एक मस्त सुंदरसा डिझायनर कुशन रेडी झालेला आहे. या कुशनवर पाहू शकता एक बटरफ्लायची डिझाईन आलेली आहे. आणि अशा प्रकारे मी 2 कुशन रेडी केलेले आहे, एक पिंक कलरचं आणि एक येलो कलरचं. याला पाहून कोणीतरी देखील म्हणणार की आपण हे विदाऊट स्टिच कुशन 2 मिनिटात रेडी केलेलं आहे. तर अशा प्रकारे काही वेळातच तुम्ही तुमच्या सोप्याला एक डिझायनर लुक प्रोव्हाइड करू शकता. तर बरेचदा आपण मार्केटमध्ये पैसे वेस्ट करतो आणि मग ते डिझायनर कवर सणावारालाच वापरतो. बरेच जणांकडे पैसे देखील नसतं आणि बरेचदा तेच कुशन कवर आपल्याला वापरावं लागतं. जर आपल्याकडे वेगवेगळ्या ओढण्या असेल तर तुम्ही वेगवेगळे कुशन बनवून अशा प्रकारे प्रत्येक वेळेस वेगवेगळी आयडिया करू शकता. तर जवळजवळ 2 वर्षापूर्वी हा इडलीचा कुकर मी विकत घेतला होता. व प्रत्येकाला माहीतच असेल की कोणतीही नवीन वस्तू आपण मार्केटमधून विकत घेतली की त्यावर स्टिकर लावून येतं, लेबल लावून येतं. आणि या कुकरवर देखील एक मोठं लेबल लावलेलं होतं. बरेचदा आपण ती वस्तू गरम करून ते लेबल काढतो, बट या कुकरच्या बाबतीत असं झालं की ते लेबल मी थोडंसं ओढलं आणि ते लेबल इझिली निघालं. बट मात्र त्याची चिक्की जी होती ती त्या कुकरवरच राहून घेतली. आणि आता जवळजवळ 2 वर्ष झाले आहे. या कुकरला मी भरपूरदा वॉश देखील केला आहे, बट त्याची चिक्की मात्र निघाली नाही आणि त्याचा एक डाग या कुकरवर आलेला होता. तर असं बरेचदा तुमच्यासोबत देखील घडत असेल, त्या चिक्कीचा डाग राहून जातो. तर त्यासाठी तुम्ही हा हॅक फॉलो करू शकता. आपल्या प्रत्येकाकडे नेलपेंट रिमूव्हर तर असतंच. तर माझ्याकडे लिक्विड नेलपेंट रिमूव्हर नसून हे नेलपेंट रिमूव्हरचे वाईप्स आहे. तर त्यातला फक्त एक वाईप्स घ्यायचा आहे आणि त्या डागावर घासायचं आहे. तुम्ही पाहू शकता किती इझिली जे चिकटलेलं डाग होतं ते रिमूव्ह झालेलं आहे. आपण बरेचदा काय करतो की ते डाग आहे ना, जी ताराची घासणी असते त्यानं घासतो, त्यामुळे त्यावर स्क्रॅचेस येतात आणि डागही रिमूव्ह व्हायला वेळ लागतो. तर त्यावेळेस तुम्ही ही आयडिया फॉलो कराल तर तुमचा वेळही कमी लागेल आणि तुमची वस्तू देखील खराब होणार नाही. आजकाल प्रत्येकाच्याच घरी वेगवेगळ्या डेकोरेटिव्ह वस्तू असतात आणि बरेचदा तुम्ही नोटीस केलं असेल की या वस्तू एखाद्या फर्निचरवर ठेवलेल्या असतात. बट तुम्ही नोटीस केलं असेल जेव्हा आपण त्या वस्तूंना सरकवतो इकडे तिकडे तर त्याचे स्क्रॅचेस त्या टेबलवर येतात आणि त्यामुळे आपलं जे फर्निचर असतं ते दिसायला खराब दिसतं आणि लवकर खराब होतं. तर तुम्ही पाहू शकता माझ्या लिव्हिंग रूममध्ये देखील असं एक टेबल ठेवलेलं आहे व या टेबलावर पाहू शकता भरपूरसे छोटे छोटे स्क्रॅचेस पडलेले आहे. व्हिडिओत जरी दिसत नसेल ना तरी रिअल लाईफमध्ये भरपूरसे स्क्रॅचेस यावर आहे. तर यासाठी मी एक हॅक फॉलो केला आहे. तसं तर मार्केटमध्ये यासाठी एक स्टिकर येतात, बट पैसे कशाला वेस्ट करायचे जर आपल्याला हॅक माहिती असेल तर आपल्याला काय करायचं आहे, जे मोठ्या टिकल्यांचं पॅकेट असतं ना ते घ्यायचं आहे. तर इथे मी रेड कलरची एक टिकलीचं पॅकेट आणलेलं आहे. तुम्ही पाहू शकता याचा साईज किती मोठा आहे. तर या टिकल्या आपल्याला ज्या डेकोरेटिव्ह वस्तू असतात ना त्याच्या बेसला चिपकवायचं आहे. वाटेल तर तुम्ही या हॅकच्या ऐवजी मार्केटमधले स्टिकर विकत आणू शकता, नाही तर तुमच्याकडे वेल्वेटचं कापड असेल ना तर ते त्या वस्तूच्या बेस इतकं कट करायचं आहे आणि खालच्या बेसला चिपकवायचं आहे. बट हा टिकलीवाला ऑप्शन मला बेटर वाटला. मार्केटमध्ये इझिली 10 रुपयाचं पॅकेट मिळतं. तर हे पॅकेट मी पूर्ण जेवढ्या काही वस्तू होत्या त्याच्या बेसला चिपकवलेलं आहे आणि आता तुम्ही कितीही या वस्तू इकडे तिकडे त्या टेबलवर सरकवल्या तरी देखील स्क्रॅचेस पडणार नाही. त्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरी आयडिया देखील फॉलो करू शकता. मार्केटमध्ये खूप सुंदर सुंदर रनर देखील टेबलचे उपलब्ध आहे. तर त्यातलाच एक रनर मी ऑनलाईन बोलवला आणि तो रनर तुम्हाला या टेबलवर स्प्रेड करायचा आहे आणि त्यानंतर त्या वस्तू त्या टेबलवर ऑर्गनाईज करायचा आहे. टेबल दिसायलाही सुंदर दिसेल आणि त्यावर स्क्रॅचेस देखील येणार नाही. मैत्रिणींनो, बरेचदा तुम्ही बघितलं असेल की आपण टिफिन वगैरे पॅक करतो तर काही टिफिनमध्ये चमचा ठेवायसाठी जागा असते, बट काही टिफिन असतात त्यामध्ये आपल्याला बाहेरच्या साईडला चमचा ठेवावा लागतो. त्यामुळे बरेचदा धूळ बसते आणि आपण बरेचदा चमचा वॉश न करताच जेवण करतो त्याच चमच्याचा उपयोग करून. तर नाहीतर काही टिफिन असतात, जसं माझ्याकडे एक स्टीलचा टिफिन आहे त्यामध्ये चमचा ठेवू शकत नाही, तर मग तो चमचा आपल्याला ओपनच द्यावा लागतो. तर यासाठीच एक सिंपल तुम्ही ट्रिक फॉलो करू शकता. आता हा तुम्ही टिफिन बॉक्स बघू शकता. या टिफिन बॉक्समध्ये चमचा ठेवायला जागा नाही आहे, मला ओपनमध्येच ठेवावा लागतो. तर आपल्या प्रत्येकाच्या घरी सिल्वर फॉईल तर असतेच. तर मग काय करायचा, जो चमच्याचा वरचा भाग आहे ना तो सिल्वर फॉईलनी व्यवस्थित रॅप करून घ्यायचा. जो सिल्वर फॉईल असतो ना तो चमच्याला खूप चांगल्या प्रकारे चिकटून बसतो. आता तुम्ही किती त्या चमच्याला वाकडे तिकडे जरी केलं तरी देखील तो सिल्वर फॉईल निघणार नाही. तर आता अशा प्रकारे तुम्ही चमचा पॅक करून दिला तर त्यावर चमच्यावर धूळ देखील बसणार नाही. तुम्हाला तो चमचा वॉश देखील करायची गरज पडणार नाही.
फक्त जेवणाच्या वेळेस तुम्हाला तो सिल्वर फॉईल रिमूव्ह करायचा आहे आणि चमच्याचा यूज करायचा आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आशा करते की तुम्हाला आजच्या सगळ्या टिप्स युजफुल वाटल्या असेल. व्हिडिओ थोडासा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. या व्यतिरिक्त माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.